त्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपलं स्वागत आहे. आज तुम्हाला मुंबई, ठाणे, शहापूर, त्यानंतर वेगवेगळ्या विभागातून कल्याण, डोंबिवली, बदलापूर, वांगणी या सर्व परिसरातून सर्व कर्मचारी आणि अधिकारी पाहायला मिळतील. सर्वांचं प्रेम आपण पाहतो. वेळात वेळ काढून या भेट देण्यासाठी सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. बदलापूरच्या या ऐतिहासिक नगरीमध्ये शाहूराजे क्रीडांगण तुम्ही पाहतात आणि या क्रीडा नगरीमध्ये चालू असलेला अतिशय महत्वाचा सामना कदाचित आपण पाहिला तर स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. आणि त्या चषकावरती आता नाव कोणता संघ कोरेल, या बदलापूरचा स्थानिक संघ की इथून रायगडातून येणारा निजामपूर मानगाव संघ, हे आपल्याला पाहायला मिळेल. याचं उत्तर काही क्षणामध्ये आपल्याला मिळणार आहे आणि त्याच्यासाठी चालू असलेला हट्टहास मैदानावरती आपण पाहतोय. षटक क्रमांक आपण पाहतोय. धावत संघ फलकावरती 3. पहिलं षटक चालू आहे. या दरम्यान आपण पाहतो आदरणीय राजनजी भानुशाली साहेब यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. केंद्रीय अध्यक्ष आमच्या भाई यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे संघटनेच्या वतीनं आपण पाहतो हे आपल्याला कार्यकर्ते पाहायला मिळतात. या ठिकाणी भाईंचं देखील स्वागत होत आहे. अगदी आपण पाहिलं तर भाईंचं या ठिकाणी आगमन होत असताना सहर्ष मनपूर्वक स्वागत. काल देखील आपण भाईंची उपस्थिती या ठिकाणी पाहिली आहे आणि आता अशाच पाहुण्यांचं आगमन आता या क्रीडा नगरीमध्ये होत असताना आपण पाहतो. म्हटलं जाताना सावंत साहेब, फुलांना फुल जोडलं तर फुलांची फुलमाळ तयार होते, दिव्यांना दिवे जोडले तर दिव्यांची दीपमाळ तयार होते आणि माणसांना माणसं जोडत गेली तर नात्याची खूप मोठी वेळ तयार होते. तसेच आमचे प्रेमळ व्यक्तिमत्व भाई यांच्या ठिकाणी आगमन झालेले. आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत. राजनजी भानुशाली साहेबांच्या ठिकाणी हार्दिक मनपूर्वक स्वागत आहे. कधी आपण पाहिलं तर सर्व कर्मचाऱ्यांच्या मदतीसाठी धावून जाणारं व्यक्तिमत्व आहे. आज आपण पाहतोय आपल्या समावेश आहेत साहेबांच्या उपस्थितीमध्ये तुम्हाला हा अंतिम सामना या ठिकाणी पाहायला मिळेल. एका बाजूला आदरणीय राजनजी भानुशाली साहेबांना विनंती करेन की आपण पाहतोय जी सामना अंतिम लढत आपण जी पाहतोय त्यामध्ये एका बाजूला बदलापूरचा स्थानिक संघ बदलापूर ग्रामीणचा तर दुसऱ्या बाजूला रायगडचा निजामपूर मानगाव हा संघ आहेत, ज्याचे संघ मालक आमचे आदरणीय सावंत साहेब आहेत, ज्यांना रायगडचे टायगर म्हणून संबोधले जात आहेत. आज 2 दिवसामध्ये त्यांनी देखील प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. षटक क्रमांक आपण पाहतो पहिलं संपन्न झालं. पहिल्या षटकामध्ये धावा फलकावरती 1-3 सुरुवात अत्यंत चांगली केली अक्षय देशमुखने. आणि आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो षटक क्रमांक 2 मध्ये जयेश झाटे बॉलिंग ट्रॅक वरती येत आहेत. निजामपूर मानगाव संघाचा विचार केला तर काल त्याने जबरदस्त खेळ दाखवला. 3 फॉर्मॅट मध्ये गोलंदाजी, फलंदाजी आणि ऍज अ क्षेत्ररक्षण म्हणून फिल्डिंग म्हणून देखील भरपूर महत्वाचं योगदान त्यांचं राहिलं. या दरम्यान आपण पाहतो आदरणीय व्यंकटेशजी साडेसाहेब कार्याध्यक्ष भांडूप यांच्या ठिकाणी आगमन झालेलं. त्यांचा मनपूर्वक आभार. आणि आदरणीय नरेंद्र शेलार साहेब जे भांडूप परिमंडळचे अध्यक्ष साहेब आहेत त्यांचंही मनपूर्वक स्वागत. या ठिकाणी आणखीन काही मान्यवरांचं येणं बाकी आहे आणि अगदी आपण पाहतो सर्वांचं आपण स्वागत करणार आहोत. म्हटलं जातं ना ही भारतीय संस्कृती आहे, अतिथी देव भव ही भारतीय संस्कृती. आणि या युक्तीप्रमाणे आपण पाहतो प्रत्येक पाहुण्याचा सत्कार या ठिकाणी आयोजन कमिटीच्या वतीने करण्यात आलेला आहे. महाराष्ट्र राज्य बीज कर्मचारी अधिकारी अभियंता सेना आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज आपण पाहतो जयेश झाटे बॉलिंग ट्रॅक वरती राईट आर्म ओव्हर द विकेट. ऑन साइड आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॉल चालला पाठीमागे, फटक्यासाठी जागा बनवली आहे.
बॉल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला गवताच्या गालीच्याला आग लावत चाटत पुस किस्मत सबको मौका देते परंतु मेहनत सबको चौका देती या मॅच मध्ये आपण तसं चित्र पाहायला मिळालं. अगदी मेहनत करणारे खेळाडू तुम्हाला बदलापूरचे पाहायला मिळतात. त्यांच्या अगेन्स्ट खेळणारा संघ निजामपूर माणगाव याही संघाने काल अतिशय मेहनत केलेली आहे. मनगट आणि मस्तक या तिहेरी संगमाच्या आधारावरती खेळला जाणारा खेळ म्हणजे क्रिकेट आहे. म्हटलं जाताना तुमची आमची ओळख नसताना ओळख करून देणारा खेळ म्हणजे क्रिकेट आहे. तुमचा आमचा परिचय नसताना परिचय करून देणारा खेळ म्हणजे क्रिकेट आहे. आणि तुम्हा आम्हाला वेळ लावणारा खेळ म्हणजे क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेट आहे. संघाची धावसंख्या या 4 या धावसंख्येने पुढे सरकते. एकंदरीत 7 वरती जय जाडेच्या विरोधात पहिला चौकार आलाय. सेकंडला फलंदाज सज्ज आहे ओमकार. ऑन साइडला फटका उचलला. आपण पाहतो चेंडू बराच काळ हवेमध्ये नो मास लांड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो तोपर्यंत एका टप्प्याकर बॉलला अडवला जाईल आणि या 2 धावा सहजपणे मिळतात. 9 धावा या धावफलकामध्ये अद्यापर्यंत आपण पाहतोय संत सुरुवात संत वाहते इंद्रायणी या पद्धतीने आपण पाहिलं तर सुरुवात होतीये. बॅटिंग करत असताना स्लो बस स्टडी हे समीकरण निजामपूर माणगावचं आहे. मैदानाच्या मध्ये आपण पाहतो त्यांच्याकडे देखील तिखट गोलंदाजी आहे कारण त्यांच्या संघाचे कोच आणि पुरस्कर्ते ते आमचे सावंत साहेब आहेत. गोलंदाज सज्जत जय जाडे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतो. चेंडू शरीरावरती आदळतोय तोपर्यंत कोणत्या प्रकारची धाव नाही आहे. स्वतःच्या फॉलोअर थ्रू मध्ये आपण पाहतो जय हनुमान क्रीडा मंडळ चांदप संघाचा खेळाडू आहे ग्रामीणचा. परंतु आज तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल बार्बी डॅम परिसरातून बदलापूर नगरीमध्ये खेळण्यासाठी सज्ज झालाय तो जय झाडे. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय. षटक क्रमांक आपण पाहतोय दुसरं चालू आहे ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला अफाट मेहनत घेतली. खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं तर या पडद्यामागचे जे हिरो असतात त्यांचं कौतुक व्हायला हरकत नाही आहे. जेणेकरून आपण पाहतोय सातत्याने आपण पाहतो मागून या स्पर्धेला कुठे काही याची उणीव आणि याची जाणीव करून देणारे आमचे हे सर्व पदाधिकारी त्यामध्ये सूरजबाई यांचं नाव आहे. अगदी आपण पाहतो दामापूरकर साहेब यांचा देखील मनपूर्वक आभार. त्यानंतर रोशनजी गायकवाड असेल महेंद्र रसाळ सचिनजी पेंढारकर आणि रोशनजी मुसळे यांचं आपण कौतुक करू आणि त्यांचे प्रमुख मार्गदर्शक आधारस्तंभ म्हणून आपण पाहतो आदरणीय भोसले साहेब रवींद्र बोडके सर आणि अभिजित सरमळकर सर यांचेही मनपूर्वक आभार आहे. या सर्वांचं कौतुक व्हायला हरकत नाही आहे. मी मगाशी सांगितलंय की एखाद्या यशस्वी पुरुषाच्या मागे एखाद्या स्त्रीचा हात असतो तसा या स्पर्धेमागे कोणाचा तरी हात आहे आणि हे पडद्यामागचे हिरो तुम्हाला पाहायला मिळतील. गोलंदाज सज्जत जय चाडे. ऑन साइडला आडव्या बॅटने बॉलला उचललं. बॉल चालला सीमा जवळ. अगदी आपण पाहतोय शतक सज्ज आहे आणि तिथे चेंडू अडवला गेला तोपर्यंत कॅप्टनला मिळतील या 2 धावा आणि या 2 धावेच्या मदतीने टीम टोटल तुम्ही पाहताय जो कॅप्टन आहे संघाचा बॅकबॉन खेळाडू जयच्या विरोधात कट करण्याचा प्रयत्न होता बॅकफुटला जाऊन. अगदी आपण पाहतोय फुटवर्कचा वापर थोडासा पाहायला मिळाला परंतु पुढे येऊन कट करायचा होता पॉइंट क्षेत्रामध्ये आणि अगदी चेंडू बॅटचा संपर्क नाहीये परंतु पंचांकडे या आपण पाहतोय षटक 11 धावा या धावा फलकावरती आहेत. षटक क्रमांक 3 आता सुभाष गायकरला तुम्ही पाहतायत. चेन्नई सुपर किंग्स या संघाचे मोठे बिग फॅन आहेत. यावेळेस फुलर लेनचा बॉल त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न फटका फसलाय. मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळाला आणि पहिल्याच बॉलवरती सुभाष गायकरला मिळते सफलता. फलंदाज बाद.
करावा ही अत्यंत नम्रतेची सूचना आहे मित्रांनो, कारण आपल्या स्टेजच्या पाठीमागे जे एक इमारत देखील आहे आणि एक घर देखील आहे, तिथे आजूबाजूला आपल्या माता भगिनी असतात. प्लीज त्यासाठी आपण कोऑपरेट करा. कोलबा टप्प्याचा बॉल यष्ट्यांचा बेत घेतलाय. यू मिस आय बल डेफिनेटली हिट. फलंदाज होईल बाद. आणखीन एक धक्का. तर जशी फायनलला धावसंख्या व्हायला हवी निजामपूर मानगाव संघाची, तशी मात्र धावसंख्या आता पाहायला मिळत नाहीये प्रेक्षकांना. कारण ज्या संघाने काल सलोकी पळो करून सोडलं प्रत्येक संघाला, तो मानगाव निजामपूर संघ आता मात्र बदलापूर ग्रामीण संघासमोर अक्षरशः नांगी टेकत असताना. सुभाष गायकर कोलबा डब्बाचा बॉल यावेळेस आपण पाहतोय. अत्यंत सुंदर चेंडू होता, परंतु दिशा थोडीशी करा पाहायला मिळते. चेंडू पडल्यानंतर थोडंसं लेग स्टिकला सोडून जात असताना पंचाने ओळखलंय. अगदी गाडीच्या नजरेने निहाळत असताना आमचे प्रसाद सहस्रबुद्धे सर आम्हाला सांगतात यासाठी वाईट बॉल. अवांतर धाबी ते मिळते आणि अवांतर धाब्याने संघाची टोटल पाहायला मिळालं. ऑन साईडला ऑन ड्राईव्ह करत असताना बॉल चालला अलॉंग द कार्पेट. डीप मध्ये शतरक्षक सज्ज आहेत अक्षय देशमुख. चेंडूला उचलतील फेकतील या दरम्यान एकच धाव. येणं, वाकणं, उचलणं आणि फेकणं या 4 क्रिया प्रत्येक क्षेत्ररक्षकाला महत्वाच्या कराव्या लागतात आणि संघाची धावसंख्या ही धावफलकावरती आपण पाहतो 13 वरती पोहोचली आहे या सिंगलच्या मदतीने. पुनश्च एकदा दिशा खराब पाहायला मिळते. दिशा जर खराब असेल तर दशा व्हायला वेळ लागत नाहीये असं सातत्याने आपण म्हणत असतो. आणि आता मैदानाच्या आतमध्ये 2 चेंडू खराब आलेत. ऑन साईडला आपण पाहतोय आणखीन एक विकेटचं पतन होतं आणि फलंदाजाला मात्र परतावा लागेल. विनंती राहील आता अगदी शेवटचा क्षण जवळ आलेला आहे आणि या शेवटच्या क्षणामध्ये सर्व मान्यवरांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत. याच्यासाठी केला होता हट्टहास की शेवटचा क्षण गोड व्हावा आणि आता मैदानाच्या आतमध्ये हा शेवटचा क्षण तुम्ही पाहताय. शेवटचा सामना तुम्ही पाहताय, शेवटचा दिवस तुम्ही पाहताय. कारण आजचा निर्णायक दिवस, या ट्रॉफीवरती आपलं नाव कोणता संघ कोरेल, बदलापूर की निजामपूर, हे आपल्याला पाहायला मिळेल. परंतु यावेळेस आपण पाहतोय भरपूर सारे प्रेक्षक वर्ग या मॅचचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळतात. सर्व प्रेक्षकांचं देखील हार्दिक मनपूर्वक स्वागत. एका बाजूला निजामपूर, दुसऱ्या बाजूला बदलापूर, परंतु क्रिकेटची नगरी दुमदुमून जाणारी आमची एक कुलगा बदलापूर तुम्ही पाहताय. आणि याच मैदानाच्या आतमध्ये अतिशय महत्वाचे रेकॉर्ड देखील प्रत्येक संघाने बनवलेले आहेत, ते मात्र आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस आपण पाहतो अत्यंत सुंदर फटका होता, एक्झिक्यूट केला कबर्सला. बॉल हवेमध्ये होता, शतरक्षक सज्ज होतात. त्या ठिकाणी बॅकअप मिळालं, तोपर्यंत मिळते एक सिंगल धाव. धाव फलकावती इथे येतात आणि 18 धावा धाव फलकावती आपल्याला पाहायला मिळतील. तीन षटकांची मॅच आणि या ठिकाणी आपण खरोखरच जे मेहनत करणारे जे पदाधिकारी आहेत, ही संपूर्ण स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ज्यांचं मोलाचं योगदान असेल, परंतु अफाट जी मैदानी मेहनत असेल ना, ती खऱ्या अर्थाने हे 4 ते 5 चेहरे आपल्या डोळ्यासमोर आहेत. मी भाईंना विनंती करेन आपल्या शुभाचे आपण त्या 5 ते 6 व्यक्तिमत्वांचा आपण या ठिकाणी सन्मान करू. आपल्या शुभाचे या ठिकाणी आपण आमंत्रित करू. सूरजजी धामापूरकर साहेबांना विनंती करेन आपण या मंचावरती भाई आपलं स्वागत होईल. सूरज धामापूरकर यांना विनंती आपण मंचावरती यावं. आदरणीय विनायकजी जाधव साहेबांना देखील विनंती करेन आपण या आपलं स्वागत आहे. एकदा सूरज धामापूरकर साहेबांसाठी जोरदार टाळ्या जाऊ द्या. यानंतर आमचे आदरणीय सचिनजी पेंढारकर यांनाही विनंती आपण मंचावरती यावं.
आपलाही सन्मान होईल भाईंच्या शुभ हस्ते. यानंतर आमचे रोशन गायकवाड, महेंद्र रसाळ, रोशन मुसळे आणि आमचे मार्गदर्शक आदरणीय भोसले साहेब यांना विनंती करेन आपण सर्वांनी की आपण या आपला सर्वांचा सन्मान या ठिकाणी भाईंच्या शुभ हस्ते आपण स्वीकारायचा आहे. एकदा जोरदार टाळ्याने स्वागत करू या सर्वांचा. फोटोग्राफर प्रणव आपण कुठे असाल तर आपण देखील या. बघा लाईव्ह टेलिकास्ट देखील चालू आहे, थेट प्रक्षेपण आपण पाहतोय. यानंतर सचिनजी पेंढारकर यांना विनंती आपण या आपल्या सन्मानाचा स्वीकार पण करावा. खरोखरच खूप मेहनत, मग ट्रॉफीज असतील, काही विशेष काही सहकार्य असेल त्यासाठी मोलाचं सहकार्य सचिनजी पेंढारकर यांचं होतं. त्यानंतर आमचे रोशनजी गायकवाड यांचा आपण सन्मान करणार आहोत. अफाट मेहनत रोशन गायकवाड यांची देखील आपण पाहतोय. संघ बांधणीपासून पंच, त्यानंतर समालोचक, त्यानंतर सर्व गोष्टी आपण पाहिलं तर रोशन गायकवाड, रोशन मुसळे यांनाही विनंती करेन आपण सन्मानाचा आपला स्वीकार करायचा आहे. बाईंच्या शुभ हस्ते आपण पाहतो राजनजी भानुशाली साहेब जे केंद्रीय अध्यक्ष आहेत, यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होत असताना यानंतर आमचे प्रमुख मार्गदर्शक, अगदी आपण पाहतो या सर्वांचे प्रमुख मार्गदर्शक आदरणीय भोसले काका, भोसले साहेबांना विनंती करून आपण या आपला सन्मान देखील आपण करणार आहोत. गोलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवा. निजामपूर ओमकार आणि रवी शिंदे यांना विनंती करेन की आपण या मंचावरती भरपूर सारी मेहनत त्यांचे, त्यानंतर रवींद्र बोडके यांनाही विनंती करेन आपण देखील यायचं मंचावरती. आणि आमचे अभिजित सरमडकर याला विनंती आहे की आपण या, आपणास विनंती आहे. रवींद्र बोडके साहेबांना विनंती या मंचावरती. नक्कीच आपण पाहतो या सर्व गोष्टींना ज्यांनी चालना दिली ते खऱ्या अर्थाने आमच्या सुशांतजी सावंत साहेब यांना विनंती करेन आपण यांचंही जोरदार टाळ्याने स्वागत करू. त्यांची टीम फायनल मध्ये निजामपूर, मानगाव, रायगडचं टायगर या नावाने आता परिचित ही त्यांची टॅग लाईन असेल. इथं लाईन चांगली. अक्षय देशमुख साठी आपण पाहतोय सुंदर चेंडू हाताळलाय आणि पहिला अगदी आपल्याला चेंडू पाहायला मिळाला ज्यावरती डॉट हा चेंडू आपण पाहतोय. पहिल्याच बॉलवरती 2 आल्या, त्यानंतर सिंगल, पहिला चेंडू डॉट. या षटकातील आदरणीय सुशांतजी सावंत साहेबांचा सन्मान होतोय बाईंच्या शुभ हस्ते. महेंद्र रसाळ यांनाही विनंती आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. सुशांत साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. संख्येची गरज आहे या मॅच मध्ये. सामना अतिशय सोपा आहे बदलापूर ग्रामीणसाठी. कोलवा टप्प्याचा बॉल होता, लाईन चेक केली जाते परंतु अगदी आपण पाहतो आउटसाठी लेग स्टंप. हा चेंडू पिचिंग झाला, यासाठी वाईड बॉल. आदरणीय महेंद्र रसाळ साहेबांच्या ठिकाणी सन्मान होत असताना त्यांची देखील अपाट मेहनत आहे. अगदी 2 दिवस आम्ही पाहिलंय प्रत्येकाची काळजी देखील ते घेतात आणि प्रत्येकाची नावं आमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपण पाहतो. आणि प्रमुख मार्गदर्शक आदरणीय भोसले साहेबांना विनंती करेन आपण मंचावरती यावं. आपलाही सन्मान या ठिकाणी होत असताना आदरणीय राजनजी भानुशाली साहेब भाईंना विनंती करेन आपण या ठिकाणी भोसले काका यांना देखील सन्मानित करावं.
यावेळेस ऑन साइडला फटका पण पाहतोय आणि फलंदाज या ठिकाणी होईल बाद. आदर अतिशय अतितटीची लढत आहे. 10 धावा धावफलकावरती आहेत. पहिले षटक झाले कंप्लीट आणि विजयासाठी 19चं टार्गेट असताना 12 बॉल आता 9ची गरज. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा महत्वाचा नियम आहे. ऑन साइडला फटका दर्जेदार पाहायला मिळतोय कारण 12 चेंडू मध्ये 9 धावांची गरज असताना आपण पाहतोय बॉल सीमा पार. अंतिम सामना जिंकण्यासाठी बदलापूर ग्रामीण सुपर किंग उपविभाग या संघाला आवाज येत नाही. 11 बॉल 5ची गरज. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. बॉल चालला पाठीमागे. आपण पाहतोय थर्ड मॅनला बीट करत बॉल चाललाय सीमा पार आणि आता स्कोर ऑर लेवल आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये बदलापूर स्कोर ऑर लेवल 18 धावा धावफलकावरती आहेत आणि इथे क्लीन ची गरज आहे. औपचारिकता तर या मॅचची आपण पाहतोय कारण 9 बॉल शिल्लक आहेत. प्रेक्षकांना हवा तसा सामना पाहायला मिळाला नाहीये. रफ अँड टफ मॅच प्रेक्षकांना हवी असते. अगदी पैसा बसून मुकाबला प्रेक्षकांना हवा असतो परंतु तसा सामना प्रेक्षकांना पाहायला मिळाला नाहीये. अंतिम लढतीमध्ये ठाणे वर्सेस रायगड असा आपण सामना म्हणत होतो. बदलापूर वर्सेस निजामपूर आणि जिथे प्रेक्षकांचं असतं महापूर तिथे आमचं कुळगाव बदलापूर. एका धावेची गरज. यावेळेस ऑन साइडला आपण पाहतो विजय धाव इथे होईल कंप्लीट आणि बदलापूर ग्रामीण संघ या ठिकाणी चॅम्पियन.